आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का झाला याला? टीचर, आज माझी आई खूप आजारी आहे. मी येणार नव्हते आज, पण आईच बोलली की जा शाळेत म्हणून. मग उशीर झाला यायला. घरी कोणी नसतं का? मग बाबा कामावर गेलेत का ते? नेत्रा, काय झालं बाळा? माझे बाबा नाहीये. आई आणि मीच असतो घरी. ठीक आहे, पण इथून पुढे आता असं उशीर नाही करायचा हा. आणि तुला जर कधी कोणी विचारलं ना की तुझे बाबा आहेत का, तर हो म्हणायचं आणि सांगायचं माझी आईच माझी आई आणि बाबा आहेत. हो टीचर. गुड गर्ल. आणि तू आता जशी आईला मदत करते की नाही, तशीच आईला मदत करायची, तिची काळजी घ्यायची, खूप अभ्यास करायचा आणि खूप शिकायचं. हा? हो टीचर. गुड गर्ल. माझं बाळ. अभ्यास करा. हो टीचर. मयूर, इकडे जरा. इकडे ये. खोटं बोललास ना माझ्याशी? आज आपण काय शिकलो होतो? गुड हॅबिट्स अँड बॅड हॅबिट्स, बरोबर ना? मग खोटं बोलणं चांगल्या सवयीत की वाईट? मयूर, मी तुला विचारतीये. वर बघ. मला खोटं बोलणारी मुलं अजिबात आवडत नाही. आणि जी मुलं खोटं बोलतात ना, त्यांना मी शिक्षा करणार आहे. करायची ना शिक्षा? मयूर, हात पुढे कर. हात पुढे कर. हे बघ, तू खोटं बोललास म्हणून नाही चॉकलेट दिलं. तू ज्या कारणासाठी खोटं बोललास ना, त्यासाठी चॉकलेट दिलंय. नेत्राला वाचवण्यासाठी केलंस ना हे सगळं. पण इथून पुढे असं करायचं नाही. हा, चुकीच्या गोष्टींसाठी अजिबात खोटं बोलायचं नाही. पण तरी पण मी याला शिक्षा करणार आहे. हा, काय मुलांनो, शिक्षा झाली पाहिजे ना? मयूर, तुझ्या मित्रांनी मला सांगितलंय चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या पेपरचं तू काय करतोस? मी डस्टबिन मध्ये टाकतो. गुड हॅबिट्स. तसं नाही रे. म्हणजे चॉकलेट खाल्ल्यानंतर त्या पेपरचं तू काहीतरी करतोस ना? नको. याला शिक्षा करायची आहे ना आपण? आता आपण मयूरच्या स्टाईल मध्ये एक कविता म्हणणार आहोत. नाच रे मोरा म्हणायची. चला, 1 2 3. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. छान, मस्त. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. छान 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 छान. तुम्हाला आठवतंय बाबा, लहानपणी तुम्ही मला अशीच छान मालिश करून द्यायचात. आणि मालिश करता करता मला कधी झोप लागायची कळायचंच नाही. लहानपणी मी तुझी मालिश करायचो तेव्हा तू छान झोपायचीस. आता तू माझी मालिश करतेस म्हटल्यावर माझी झोप उडते का काय अशी भीती वाटते मला. काय यार बाबा, असं का बोलताय तुम्ही? चिडू नको ग, गंमत केली. जा बाबा, तुम्ही ना नेहमीच माझी चेष्टा करता. मला नाही बोलायचं तुमच्याशी. बर बाबा, नाही करणार चेष्टा. बर, काय म्हणत होतीस तू? बाबा, मला ना थोडेच पैसे हवे होते. वाटलंच मला. एवढी गोडी गुलाबी मालिश, ते अभंग, बाबा, आलं लक्षात. तुम्ही
ऐकून तर घ्या ना. मला ना माझा पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि तो एकदा झाला ना की मी हिरोईन झालेच म्हणून समजा. अशीच कामं मिळायला लागतील मला. आणि फादर्स डेला तुमचा फोटो मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार आणि अख्ख्या जगाला सांगणार की माझे बाबा किती माझ्या करिअरला सपोर्ट करतात आणि किती कूल आहेत, त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर. माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे अख्ख्या जगाला सांगण्याची काही गरज नाहीये. तुला पैसे हवेत ना, तो पर्पल शर्ट आहे. खरंच? थँक्यू थँक्यू गॉड. मस्त तुझं करिअर बूम होऊ दे. यात अर्धा फोटो पण नाही येणार पॉप्स माझा. बाबावर ना आली का पॉप्स वरती? तुम्हाला ना मी कुठली गोष्ट कधी मागितली आणि तुम्ही मला लगेच ती दिलीये, हे असं कधी झालंच नाहीये. हे काय आहे पॉप्स? अगं आत्ता नाही का दिले मी तुला लगेच पैसे? काढ त्याच्यामध्ये मस्त फोटो काढ. तुला फोटोच काढायचे ना. तू एक काम कर, माझा एक मित्र आहे त्याचा स्टुडिओ आहे, तू जा ना त्याच्याकडे, तो तुला असे मस्त फोटो काढून देईल. म्हणजे त्याच्याकडे असे फोटोच्या पाठीमागे लावायला असे देखावेत, असं ताजमहाल, अशी नदी, जंगल, असे वेगवेगळे हरण, उंट, वाघ, सिंह तुझ्या फोटोच्या पाठीमागे ते लाव. मस्त तुझा पोर्टफोलिओ बन. तुम्हाला कधीच कळणार नाही. ठीक आहे, तुमचे 50 रुपीज मला नको. अगं अंजली अंजली अंजली, मॅडम मी येऊ का? अरे सई ये ना. हो. बस. हो. सई तुला इथे काम करायला आवडतंय ना? हो, नुसतं आवडत नाहीये तर या लहान मुलांना शिकवताना मला खूप समाधान मिळतं. आणि मी त्यांची शिक्षिका जरी असले ना तरी बऱ्याचदा ही मुलंच मला खूप काही शिकवून जातात. आणि तू शिकवतेस म्हणून मुलं पण खूप खुश आहेत. आपल्या शाळेत शिकणारी मुलं ही गरीब घरातली आहेत. कठीण परिस्थितीला त्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे शिकवताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांच्या मनाचा आणि भावनांचा विचार करावा लागतो. जे तू करतेस, तू त्यांच्या कलाने घेतेस, त्यांचं मन समजून उमजून तू त्यांना शिकवतेस. त्यामुळे मुलं खूप आनंदात असतात. मॅडम अगं खोटी स्तुती नाही करत आहे मी, पण तू इथे नोकरीला लागल्यापासून मुलांची झपाट्याने प्रगती होते. थँक्यू मॅडम.